बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केल्यानं प्रसिद्धीत आलेल्या किन्नर आखाडा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कारण किन्नर आखाड्यानं आता लक्ष्मीनारायण त्रिपाठींना आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवले। यासोबतच ममता कुलकर्णीचं महामंडलेश्वर पदही काढून घेण्यात आले। आता हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊयात। 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीनं नुकताच महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला होता। त्यानंतर लगेचच 24 जानेवारीला किन्नर आखाड्यात वैदिक मंत्रोच्चारात ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर म्हणून अभिषेक करण्यात आला। आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या पुढाकारानं ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर करण्यात आलं होतं। तेच आता आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी यांना भोवलं असून त्यांच्यावरती कारवाई झाल्याचं बोललं जातंय। त्याचं झालं असं की एका अभिनेत्रीला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर बनवल्यानं अनेक संतांचा साधूंचा याला विरोध होता। याविषयी किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी म्हटलं की लक्ष्मी त्रिपाठी यांची आचार्य महामंडलेश्वर पदावरून तर ममता कुलकर्णींची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी करण्यात येते। तरी लवकरच आखाड्याची नवीन रचना केली जाईल आणि नवीन आचार्य महामंडलेश्वरांच्या नावाची घोषणा केली जाईल।